अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 7 डिसेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु साराचेही सार भाग 2. श्रोते हो, आता जीवाचा कान करा. गुरुचरित्र रोकडे असते. विंचू सर्पाचा दंश झाला तर मांत्रिक मंत्राने ते उतरवू शकतो, मात्र स्त्री नयनाचा दंश केवळ आणि केवळ सद्गुरु उतरवू शकतात. मात्र त्यासाठी अनन्य भाव हवा आहे, तरच मूळ स्वभाव पालटेल. शेवटी भावनेने भजल्यास देव भेटतो. मग श्री गुरु म्हणतात, मनाची तयारी केली तर शिवाचे दर्शन होईल. मनामधील किंतु परंतु सोड. देव पाहायला जायचे असेल तर भय, चिंता, आप्त, कांता विसरावे लागतील. आसक्ती विसरून दास्य भक्ती करावी लागेल. कष्टाची पर्वा करू नये, तरच तो हाताला लागेल. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. असे असल्यावर मला काळजी करण्याचे कारण काय? मी तर राजाची बायको आहे. सद्गुरु माझा त्राता आहे, मात्र कर्माचे भोग भोगल्या वाचून सुट्टी नाही. नाहीतर ते उत्तरोत्तर जन्माला कारणीभूत ठरतात. म्हणून श्री गुरु ब्रह्मदेवाच्या लेखनात हात घालत नाहीत. भोग भोगण्यासाठी उभे राहतील. पोटाचे वार पाठीवर करतील. अनन्य भावनेने जे गुरुना भजतात त्या भक्तांना तो पावतो. याला साक्ष गाथा पुराणे आहेत. आणि त्यांनी दुर्लक्ष केले तर मी कुणाकडे पाहावे? हे असे कसे होते मलाच कळेना. कुठे मी फसलो? नको रे गुरुराया सोडू. जशी सर्वांना तू एक वेळ उदरापुरती भाकरी देतोस, तेच मी मागत आहे. मला दुसरे काही नको. ब्रह्मदेवाच्या लिखाणात मी समजा हात घातला, तुला धनसंपत्ती दिली, तर त्या धनसंपत्तीचा मोह पुन्हा तू त्यामध्ये गुंतलास, मध्येच मेलास, तर उत्तरोत्तर जन्माला कारणीभूत होईल. गुरुने गीता सांगून सुद्धा कालचा गोंधळ बरा होता अशी आपली स्थिती असते. परीस टाकून दगड घेणारे माणिक गावले तर दगड म्हणून त्याला फेकून द्यावे, या न्यायाने आपली पूजा सामान्य देवतांची चाललेली असते. एवढा मोठा गुरु असताना इतर देवतांना पूजण्याचे कारण काय? भूताना भगवत रूप समजतो, त्याचे जवळ परभाव नसतो. भक्ताटाई ते ओढा घेत असतात. हे मी म्हणत नाही, तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शक्तिपात शक्तिपात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माझे नाव गुरुच्या शाळेत घातले, याला शक्तिपात म्हणावयाचे. जगण्याची नवी दृष्टी मिळते. श्री गुरुवर माझे कल्याण करतील ही भावना दृढ होते, याला शक्तिपात म्हणतात. म्हणून भक्ताने भक्ती करताना नयनी पाणी आणावे, कंठात प्रेम आणावे, मग हृदयात श्री गुरु यशवंत प्रकटतील. प्रस्तुत साराचेही सार अध्यायामध्ये नावाप्रमाणे सार काढलेले आहे. मग त्यात गुरु उपदेश, गुरु महिमा, गुरुतत्व, गुरु कशासाठी इत्यादी मुद्द्यांचा ओहापोह केलेला आहे. हे यशवंता, गुरु गाथा उकल करण्यासाठी तुझ्या चरणी माथा ठेवून विनंती करीत आहे. अज्ञानाने अहंकार उठतो, तशीच कारणे सादर केली जातात. परिणामी कर्मबंधाचा परिणाम भोगावा लागतो. जायचे असेल पूर्व दिशेला तर ते प्रवास करतील पश्चिम दिशेला. श्री गुरूंचे आगमन अर्थात अवतार भक्तांचे भजन घडावे आणि त्यांनी सद्वर्तन करावे म्हणून स्वइच्छेने ते आलेले असतात. या जगात अभ्यासामुळे अविद्या नाश होतो, ज्ञानवंताला बहुमान मिळतो, शेवटी मुक्तीही प्राप्त होते, ती केवळ अभ्यासामुळे. अशा वेळी गुरु यशवंत बाबा म्हणतात, आमच्या घरी शब्दांची रत्ने आहेत.
पाण्याला मिठाची ताल घालून पाणी अडणार आहे थोडेच. विषय म्हणजे काय हे आम्ही चांगलेच ओळखून आहोत. नश्वर क्षणभंगूर विरह ताप देणारे म्हणून आम्ही नाकारतो. या जगात मागता थोर आहे, मागेल त्याला द्यावे. हा न्याय बरोबर आहे. दिल्यामुळे पुण्य वाढेल, तुमचे सकल कोड पुरवले जातील. जो साधू धर्म वाढवण्यासाठी, धर्मरक्षणासाठी, दुष्टांना दंड देण्यासाठी जन्माला आलेला असतो, तो संसारात कसा गुरुफटेल? सूर्याने प्रकाश मागावा, वरुणाने जल मागावे, चंद्राने शीतलता मागावी, हे होणे नाही. देवभक्ती गम्य आहे म्हणून तुझ्या चरणी धाव घेतलेली आहे. माझा भाव पुरविला, आता माझ्या आनंदाला ठाव राहिला नाही. माझा गुरुदेव माझ्या मनीचा मनोभाव ओळखून माझे कोड पुरवितो. मी त्यांना माझे सर्वस्व अर्पण केलेले आहे. गुरु वत्साची गाय, लेकराची माय, लंगड्याचा पाय. भक्तासाठी रडणारी माय असते. गुरूंच्या पायी भाव ठेवला की आपोआप देव भेटतो. मात्र सद्भावनेने मरकट स्वभाव सोडून द्यावा लागतो. गुरुचरणाची भक्ती आपल्याला सायुज्य, मुक्ती, सुखाची विश्रांती पूर्णपणे देते. असा माझा गुरु यशवंत सर्वाचे तारक प्राण आहे. जशी तुमची भावना असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला पावेल. हे स्थान विश्वासाचे आहे. आपण स्वतः अनुभवावे, नास्तिकाने त्याचे परीक्षण करावे. ज्ञान विज्ञान विद्वत्तेच्या आधारे जे शेकडो कोसावरून इथे दर्शनार्थ आले त्याचे मनोरथ त्यांनी पुरवलेच. मात्र ज्यांनी घरी भावनेने पूजले त्यांनाही तोच अनुभव दिला. ज्याच्याजवळ सिद्धी रांगत असतात त्याला खंत काय असते? देव अनुकूल असता उत्तम गती त्याला प्राप्त होतेच होते. म्हणून गुरुरायांचे ध्यान करावे. त्यांना म्हणावे, आई धाव, तुझ्या विना उपाय नाही. चुकले मुकले तर क्षमा कर. संसारात असा घोर पडलेला आहे, तो मायेचा पूर कितीही ऊर बडवून घेतला तरी संसार सुख भेटत नाही. मला अनुभव आलेला आहे. मन निष्काम केले तर तुझे नाव गोड लागते आहे. तू सत्य आहेस, तू परम आहेस, तू माझा मार्गदर्शक आहेस. भोग भोगताना संत कृपा असेल तर सोयीचे पडते. मनाला यातना झाल्या तरी शांतता प्राप्त होते. म्हणून त्यांना असे भजावे, तन मन धन जीवन त्यांच्यासाठी सांडावे. मग आनंद साम्राज्य प्राप्त होईल. कारण तो भक्तरूपी चकोराचा चंद्र आहे. आनंद साम्राज्याचा धनी तो तुला करेल, यात संशय नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.